चारशे 75 मंदाकिनी एकनाथराव कंठे। एकदा सगळ्यांनी माझ्याकडे बघा। मनीषा खडसे। समोर समोर समोर। थैंक यू। चारशे एकनाथराव गणपतराव खडसे 474। जरा मागे ना भाऊ एक मिनिट एक मिनिट काही जरा जवळ सोबत या सांभाळून काय नक्कीच आपण बघू शकतो की खूप मोठ्या आज आपण बघू शकतो की खूप मोठ्या उत्साहाने लोक ह्या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सामील होत आहेत। आज इथे मी माझ्या परिवारासोबत मतदानाचा हक्क मी बजावलेला आहे आणि पूर्णपणे विश्वास आहे की या देशाचं नेतृत्व करायसाठी आदरणीय नरेंद्रभाई मोदींना तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री बनवायसाठी जनता ही सज्ज झालेली आहे। आज पूर्णपणे मतदानाच्या माध्यमातून जनता आम्हाला पाठिंबा देते। वाढेल आपली पण एक साथ आहे, तुम्ही निवडणूक खांद्यावर घेतलेली दिसते। मतदानाच्या टक्केवारीवर लीड अवलंबून नसतो, त्यामुळे मतदानाची टक्केवारी नेमकी किती होईल यावर लीडचा वाट बघावी लागेल। मला हे निश्चित माहिती आहे, विश्वास आहे माझा की रक्षाताई या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील। कुटुंबासहित तुम्ही मतदान केलंय, काय सांगा? भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवार आहे आणि रक्षाताई आमच्या परिवारातील एक सदस्य आहे, त्यामुळे परिवारातील साऱ्या सदस्यांनी जे मतदानास पात्र आहे अशांनी या ठिकाणी एकत्र येऊन मतदान केलं
या देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावेत आणि या देश अधिक विकसित व्हावा, अधिक विकासाच्या दृष्टीने या देशाने वाटचाल करावी, यासाठी त्यांच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून आम्ही सगळे या ठिकाणी मतदानास आलेलो आहे. मतदारांचा प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसतो आहे आणि लाईनमध्ये उभं राहून जवळजवळ 20-20 मिनिट 25-25 मिनिट लागत आहे. मला आनंद आहे की मतदार उत्साहाने या ठिकाणी मतदानास येतो आहे. आज निसर्गानं सुद्धा साथ दिली असं एकंदरीत चित्र दिसतंय. भाऊ, खरं तर खूप ऊन असतं, पण आज मात्र अत्यंत ढगाळ वातावरण आहे, पाऊस येऊ शकतोय. निश्चित मागच्या आठवड्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर भुसावळ तालुक्यामध्ये 44-45 पर्यंत तापमान होतं सेल्सिअसपर्यंत. आज थोडं पावसाचं वातावरण आहे आणि उन्हाने दडी मारलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार उत्साहानं येतो आहे. जर 44-45 सारखं तापमान राहिलं असतं तर मतदानावर त्याचा परिणाम झाला असता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असं मला वाटतं. मागच्या वेळेला